आपण पाहत आहोत बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आणि त्यांच्या स्मृतीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी तर या स्मारकाजवळ मुख्यमंत्री शिंदे आता पोहोचलेले आहेत। बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्या वेळापूर्वी शिवतीर्थावर जात उद्धव ठाकरेंनी देखील बाळासाहेबांचं अभिवादन केलं होतं आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बाळासाहेबांच्या स्मारकाजवळ पोहोचलेले आहेत। बाळासाहेबांना ते थोड्याच क्षणात अभिवादन करतील। त्यांच्यासोबत नीलम गोऱ्हे या देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। तर मुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांच्या स्मारकाला आता अभिवादन करण्यात येतं। आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि त्यांच्या स्मृतीदिनी शिवसैनिक हे त्यांना अभिवादन करतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन, त्यांच्या स्मृतिदिनी राज्यभरातून शिवसैनिक हे मुंबईत दाखल होत आहेत। बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक दाखल होताना आपण पाहतोय। तर मराठी अस्मितेचे मानबिंदू आणि शिवसेनेचे संस्थापक अशी ओळख आहे बाळासाहेब ठाकरे यांची। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सध्या अभिवादन करण्यात आलेलं आहे। तर बाळासाहेब ठाकरे यांचा हा 12वा स्मृतिदिन आहे। मराठी अस्मितेचे मानबिंदू आणि हिंदू हृदय सम्राट अशी बाळासाहेब ठाकरेंची ओळख। तर नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या 12व्या स्मृतिदिनी मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांना त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलेलं आहे। सध्या पुष्पवृष्टी करत ते बाळासाहेबांना अभिवादन करताना आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिवादन केलेलं आहे। नीलम गोऱ्हे देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करतायत आणि इथे दृश्य आपण पाहतोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृतिदिन आणि याच प्रसंगी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील मुंबईत दाखल झालेले आहेत। घोषणाबाजी या ठिकाणी शिवसैनिकांकडून करण्यात येते। तर दुसरीकडे आपण दृश्य बघतोय, आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दाखल झालेले आहेत। थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील या ठिकाणी दाखल झाल्या होत्या। त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे देखील बाळासाहेबांच्या 12व्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले आहेत। दुसरी दृश्य आहे स्मारकावरची। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करत आणि पुष्पवृष्टी करत त्यांना त्यांच्या 12व्या स्मृतिदिनी अभिवादन केलेलं आहे। शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृतिदिन आहे आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना अभिवादनासाठी पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर सध्या आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरून आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। निवृत्ती, नक्कीच आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरे यांचा 12वा स्मृतिदिन आहे आणि स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावरती आदित्य ठाकरे अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यासोबतच त्यांचे नेते अनिल देसाई आणि इतर नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। 10:30 वाजता स्वतः उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी देखील
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करून पुढील दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे निघालेले आहेत आणि आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे जो बाळासाहेब ठाकरे यांचा कुलाबामध्ये पुतळा आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील त्या ठिकाणी अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत। शिवाजी पार्कवरती प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर स्मृतीस्थळ या ठिकाणी बाळासाहेबांचं असल्यामुळे अनेक शिवसैनिक जे आहेत ते महाराष्ट्रातून इथून सकाळपासूनच दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। सकाळी 10:30 वाजता रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केल्यानंतर आता आदित्य ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याचसोबतच अनेक शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक देखील इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। शिवसैनिकांशी बातचीत करताना आदित्य ठाकरे या ठिकाणी पाहायला मिळतात। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जे आहेत ते कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर पुतळ्याला अभिवादन करताना पाहायला मिळते। खरं तर आजचा दिवस जो आहे तो शिवसैनिकांच्या आठवणीचा दिवस असतो, कारण बाळासाहेब ठाकरे